घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांची वणवण। तुटवडा नसल्याचा सरकारचा दावा, पण अनेक ठिकाणी सिलेंडरसाठी रांगा। व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्याने हॉटेल्स बंद ठेवण्याची वेळ। गॅस सिलेंडर बुकिंगच्या नियमात मोठा बदल। ग्रामीण भागात 45 दिवसांनंतरच सिलेंडर बुक होणार, तर शहरी भागात 25 दिवसांचं अंतर ठेवून गॅस बुकिंग। गॅस सिलेंडर पुरवठ्यावर नियंत्रण, जिल्हास्तरीय समित्यांची स्थापना, राज्य सरकारचा निर्णय। सिलेंडरच्या तुटवड्यानंतर इंडक्शनची मागणी वाढली। अमेझॉनवर इंडक्शनची 30 पट जास्त विक्री, किमतीही वाढल्या। अनेक ई-कॉमर्स वेबसाईटवर स्टॉकही संपला। गॅस पुरवठ्याबाबत सरकार खोटं बोलते। खासदार संजय राऊतांची सरकारवर टीका, तर राऊत अफवा पसरवत असल्याचा नवनाथ बन यांचा दावा। आखाती युद्धामुळे भारतावर डेटा संकट, समुद्रात सबमरीन फायबर ऑप्टिक केबल्सचं मोठं जाळं, आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी प्रभावित होण्याची शक्यता। होर्मुझची सामुद्रधुनी बंदच राहणार, इराणच्या सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनी आपल्या भूमिकेवर ठाम। डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारत आणि चीनसह 16 देशांची चौकशी, अयोग्य व्यापाराची होणार चौकशी। यूएईमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या कुटुंबियांनी चिंता करू नये, भारतीयांच्या सुरक्षेसाठी यूएई सरकार कटिबद्ध, भारतातील यूएईचे राजदूत डॉक्टर अशाली यांचं आश्वासन। एसआयआर बाबत भाजपची बैठक होणार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 17 मार्चला महत्त्वाची बैठक, भाजपच्या सर्व नेत्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज बारामती दौऱ्यावर, सुनेत्रा पवार यांनी घेतला जनता दरबार।